परभणीचं प्रतिनिधित्व करणारे खासदार संजय जाधव यांच्या राजकीय भूमिकेबाबत सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात मोठी खळबळ माजली आहे। परभणी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर संजय जाधव यांच्या समर्थकांनी लावलेला एक डिजिटल बॅनर सध्या केवळ चर्चेचा विषय ठरला नाहीये, तर आगामी मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मानले जात आहेत। या बॅनरचं सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे त्यावर शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांचे फोटो पूर्णपणे गायब आहेत। एखाद्या पक्षाच्या खासदाराच्या समर्थकांनी अशा प्रकारे पक्षप्रमुखांचे फोटो टाळून बॅनर लावणं ही राजकीय भाषेत बंडाची नांदी मानली जाते। या बॅनरमधून नेमके काय संकेत मिळतायत आणि जाधव शिंदेंच्या शिवसेनेतच जाणार की थेट भाजपचा रस्ता धरणार, अशा चर्चा सध्या सुरू आहेत। परभणीत नेमकी काय समीकरणं उदयाला येत आहेत पाहूयात या रिपोर्टमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। गेल्या अनेक महिन्यांपासून खासदार संजय जाधव हे शिवसेना शिंदे गट किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठत होत्या। मात्र आता हे प्रकरण केवळ वावड्यांपुरतं मर्यादित नाहीये, समर्थकांच्या कृतीतून ते उघडपणे समोर येते। संजय जाधव हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील एक अत्यंत आक्रमक आणि निष्ठावान चेहरा म्हणून ओळखले जातात। मात्र गेल्या काही दिवसातील घडामोडींनी या निष्ठेला तडा गेल्याचं स्पष्ट दिसतंय। या वादाची ठिणगी तेव्हा पडली जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांचे अत्यंत खंदे समर्थक आणि जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांची जिल्हाप्रमुख पदावरून तडकाफडकी उचलबांगडी केली। आणेराव यांच्या जागी नवीन जिल्हाप्रमुखाची नियुक्ती करणं हे संजय जाधव यांना शह देण्याचं राजकारण असल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे। गंगाप्रसाद आणेराव यांच्या हकालपट्टीनंतर परभणीतील शिवसेनेचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं। आणेराव यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ आणि खासदार संजय जाधव यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी परभणी जिल्ह्यातील तब्बल 82 शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत। यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि स्थानिक शाखा प्रमुखांचा समावेश आहे। केवळ परभणी शहरच नाहीये, तर पाथरी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख आणि तेथील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा एक बैठक घेऊन जाहीर केलंय की पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय त्यांना मान्य नाही आणि ते सर्व शक्तीनिशी खासदार संजय जाधव यांच्या पाठीशी उभे आहेत। या सर्व घडामोडीनंतर आता खासदार संजय जाधव यांचं पक्षांतर केवळ तांत्रिकदृष्ट्या शिल्लक असल्याचं दिसतंय। परभणीच्या बसस्थानकावरील तो जो डिजिटल बॅनर आहे तो त्यांच्या समर्थकांनी दिलेला एक अल्टिमेटम मानला जातोय। या बॅनरवर संजय जाधव यांचं मोठं छायाचित्र असून त्यासोबत केवळ स्थानिक समर्थकांचे फोटो आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो का नाही, या प्रश्नावर समर्थकांनी दिलेलं मौन प्रतिक्रिया बरंच काही सांगून जात आहे। आता प्रश्न उरतो तो म्हणजे संजय जाधव नक्की कुठे जाणार। राजकीय विश्लेषकांच्या मते त्यांच्यासमोर दोन प्रमुख पर्याय आहेत। पहिला पर्याय म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना। गेल्या अनेक दिवसांपासून जाधव हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या येत आहेत। दुसरं म्हणजे भारतीय जनता पक्ष। भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अनेकदा जाधवांचं कौतुक केलंय आणि त्यांना भाजपमध्ये येण्याचं उघड आमंत्रण सुद्धा दिलंय। संजय जाधव यांचं हे पाऊल शिवसेना उभाटा गटासाठी मराठवाड्यात मोठा धक्का ठरू शकतं। परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो आणि संजय जाधव यांनी हा गड अनेक निवडणुकांपासून राखलाय। मात्र पक्ष नेतृत्वाशी झालेला संघर्ष आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी यामुळे आता ते अधिक काळ उद्धव ठाकरेंसोबत राहण्याची शक्यता मावळली आहे। आता केवळ औपचारिकता बाकी असून संजय जाधव कधी आणि कोणत्या मुहूर्तावर आपला नवीन राजकीय प्रवास सुरू करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। परभणीतील हे बॅनर नाट्य येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतं नवं वळण घेतं ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल। मात्र सध्या तरी परभणीच्या राजकारणात ठाकरे ब्रँड मागे पडून संजय जाधव हा स्वतःचा स्वतंत्र मार्ग निवडण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट दिसतंय। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगर या शब्दाची मोठी चर्चा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून एक एक करून बडे नेते आणि खासदार बाहेर पडत असल्याचं ठाकरेंची शिवसेना आता मोठ्या संकटात सापडली आहे। एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतरही पक्षातील गळती थांबण्याचं नाव घेत नाहीये। उलट आता निवडणुकीच्या तोंडावर उरलेले वाघ ही दुसऱ्या गोटात जाण्याच्या तयारीत असल्याचं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो गायब झाल्यानं ऑपरेशन टायगर अंतर्गत आणखी एक मोठा चेहरा गळाला लागल्याचं मानलं जातंय। संजय जाधव हे मराठवाड्यातील शिवसेनेचा मोठा चेहरा आहेत। त्यांच्यासारख्या आक्रमक नेत्यानं पक्षप्रमुखांचे फोटो टाळणं हे केवळ नाराजी नसून
पक्षांतराची स्पष्ट नांदी आहे. गेल्या काही काळात अमोल कीर्तीकर आणि संजय जाधव यांच्यासारख्या नेत्यांच्या भूमिका संशयास्पद किंवा बंडाच्या पवित्र्यात राहिल्या आहेत. सत्ताधारी महायुतीकडून शिंदे गट आणि भाजप जाणीवपूर्वक ठाकरेंच्या शिवसेनेतील मातब्बर नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्यालाच राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगर असं संबोधलं जातं. या गळतीमागे प्रामुख्यानं 2 कारणं दिली जात आहेत. पहिली म्हणजे उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या सभोवतालच्या चौकडीवर स्थानिक नेत्यांची असलेली नाराजी. दुसरं म्हणजे आगामी निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचं मिळणारं पाठबळ. परभणीत 82 पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी दिलेले राजीनामे ही केवळ स्थानिक नाराजी नसून पक्ष नेतृत्वाच्या विश्वासार्हतेवर निर्माण झालेलं प्रश्नचिन्ह आहे. ऑपरेशन टायगरचा हा झंझावात रोखण्यासाठी मातोश्रीवरून कोणते प्रयत्न होतात की उरलेली शिवसेनाही अशीच विखुरली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या वाढत्या गळतीनंतर उद्धव ठाकरे आता नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देऊन पक्षाची पुनर्बांधणी करू शकतील का की ही पडझड थांबवणं अशक्य होईल असाही एक सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.